गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आज सकाळ सकाळी छान अशी एक रेसिपी बनवायची. दिवाळी झाली, दिवाळीमध्ये गोड पदार्थ खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर एक चमचमीत अशी नॉनव्हेजची रेसिपी आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य घेतलेले बघा, चुलीमध्ये मस्त काळे कांदे भाजून घेतलेले आहेत. काळ्या मसाल्याची बोंबील मसाला बनवणार आहोत आपण आज. त्यासाठी भाजकी डाळ, खोबरं, काळा कांदा आणि कोथिंबीर. मसाल्यामध्ये मिरची पावडर, मटण मसाला, घरचा मसाला, मीठ एवढंच घेतलेले. आणि विशेष म्हणजे आजची रेसिपी चुलीवरती आणि लोखंडाच्या तव्यामध्ये होणार आहे. बोंबील पण छान स्वच्छ करून घेतलेले आहेत. लोखंडी तवा मस्त चुलीवरती ठेवला आहे. चूल पेटवून घेतली. तेल टाकून घेऊया. लोखंडाच्या तव्यामध्ये पूर्वीच्या काळी सगळ्या भाज्या बनवल्या जायच्या बघा. मस्त चूल पेटलेली आता. त्यातून आपल्याला लोह मिळतं. पण सध्या आता आजकाल चूल, लोखंडाचा तवा ह्या हद्दपार व्हायला लागलेल्या गोष्टीत. पण आपण कधीमधी वेळ असेल तर अशा रेसिपी नक्की ट्राय केल्या पाहिजे, जेणेकरून खायला पण चांगलं गावरान भेटन आणि आपल्या जुन्या आठवणी पण असतात. मस्त असे बोंबील फ्राय करून घेतलेले तेलामध्ये. आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये कांदा, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं होतं. ते मस्त आता परतून घेऊया. मी ज्या काही रेसिपी दाखवते त्या जरा जास्त फास्ट दाखवते, कारण रेसिपी करायला बराच वेळ जातो. तर तसंच स्लो दाखवत गेलं तर व्हिडिओ पण भरपूर मोठा होईल. तर मस्त असं मसाले, मीठ सगळं त्यात मसाल्यामध्ये वाटलेलं टाकून घेतलेले. त्यामध्ये आता तळून घेतलेले बोंबील ॲड करायचे. मस्त एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. लोखंडी तवा असल्यामुळं त्याचा किती छान आवाज येतो बघा. भाजक्या डाळीचं पीठ थोडंसं पाण्यामध्ये कालवून ओतायचं. पीठ जर भाजकी डाळ नसेल तर बाजरीचं पीठ भाजून थोडंसं टाकलं तरी चालेल. ज्यांना कुणाला कडक बोंबील फ्राय करायचा असेल तर त्यांनी पाणी न टाकता असंच ठेवला तरी चालेल. पण आपण आज थोडीशी ग्रेव्ही बनवणार आहे, त्यामुळं थोडंसं पाणी टाकून घेतलं मी त्यात. बघा रेसिपी तयार होत आलेली भाजी आपली. किती छान आवाज येतो त्याचा. एकदम झटपट, चवदार, चविष्ट आणि चुलीवरची लोखंडी तव्यामधली बोंबील ग्रेव्ही आपली तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा. जर आपल्या अशाच रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.